श्रीमंत झाडे. तर आपण सोबत चालू ठेवतो. तर आपण आतापर्यंत काही मुद्दे पाहिलेले आहेत. श्रीमंत वनस्पती या घटकांतर्गत हंगामी वनस्पती, बहुवर्षीय कोमलफळ वनस्पती, झुडूप वनस्पती, वृक्ष प्रजाती इथपर्यंत आपण माहिती घेतलेली आहे. वेली आणि लता हाही भाग आपण अभ्यासलेला आहे. आता त्याच्या पुढचा भाग, त्याच्यामध्ये बांबू व गवत असा पुढचा शोभक वनस्पतीचा भाग आहे. तर तो आपण अभ्यास करावा. आपल्या समोर मी काय सॅम्पल आणलेले आहेत. तर मी एक हे असं बांबू सॅम्पल आणल्याने एक आहे ते गवत मध्ये रिबन ग्रासचे सॅम्पल आणले. असे दोन आहेत. माहितीच आहे ते म्हणून भरपूर प्रकार आपण ओघाणी बघूयात. सगळ्यांना माहिती आपण जाणून बघायला, तरी सुद्धा आपल्या समोर जर सॅम्पल चांगल्या पद्धतीने असेल यासाठी प्रयत्न आहे. तर आपण उद्यानामध्ये, बागेमध्ये किंवा पार्कमध्ये जसं झाडांची लागवड करतो, झुडपांची लागवड करतो, वेलीची लागवड करतो, लताची मांडणी त्या ठिकाणी करतो, हंगामी वनस्पती लावतो, फुलझाडांची त्या ठिकाणी उपस्थिती ठेवतो, तशाच पद्धतीने बांबू आणि गवत, अर्थात बांबू हा सुद्धा गवताचा एक प्रकार आहे. लक्षात ठेवा, बांबू हा सुद्धा गवताचा प्रकार आहे. दोन्हीची फॅमिली ग्रॅमिनी फॅमिली आहे. मात्र उद्यानामध्ये दोन्हीची वैशिष्ट्यपूर्णता आहे. तर एखाद्या ठिकाणी आपल्याला पाण्याची रचना करायची आहे, पाण्याचा प्रवाह करायचा आहे, धबधबा करायचा आहे, त्या ठिकाणी बांबूची उपस्थिती पाहिजे. एखादं तळ करायचं आहे, त्याच्या बाजूला गवत पाहिजे. ते नसेल तर त्याच्याशिवाय ही एखाद्या वाहत्या प्रवाहाची, ओढ्याची संकल्पना आपण पूर्ण करू शकत नाही किंवा नैसर्गिक रूप त्याला येऊ शकत नाही. निसर्गात आपण एखादं तळ बघतो, त्या ठिकाणी पान वनस्पती नाही आहे, बाजूला गवत वाटलेलं नाही, असं होणार नाही. म्हणजे आपल्याला एक कल्पना आपण सुस्पष्ट केलेली आहे की बागेच्या स्वरूपामध्ये, उद्यानाच्या स्वरूपामध्ये, पार्कच्या स्वरूपामध्ये आपण निसर्गाची प्रतिकृती आपण निर्माण करतो. त्यामुळे निसर्ग त्या व्यक्तीला आधी पाहिलेलं असतं, व्हिजिटच्या माध्यमातून, सहलीच्या माध्यमातून, लहानपणापासून त्यावरती ते संस्कार असतात आणि त्याचं रूप जेव्हा त्याला बागेमध्ये दिसतं तेव्हा त्याला विरंगुळा मिळतो. त्यामुळे आपण कृत्रिम बाग तर करतोय, मात्र कृत्रिमपणा त्याला कमीत कमी करायचा, त्यासाठी सगळे घटक असणं गरजेचं आहे. त्या अंतर्गत आपण बांबू ह्या शोभित वनस्पतीची माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. बांबूची शेती आपण शिकणार नाही, लक्षात ठेवा. तर बांबूचे काही ठराविक जे टाईप्स आहेत की जे सुशोभनाचं काम करतील ती माहिती आपण घेणार आहोत. तर बांबूची अभिवृद्धी 2-3 पद्धतीने करतात. बियापासून करता येतं, छाट कलम पद्धतीने करता येतं, टिश्यू कल्चर पद्धतीनेही करता येतं. तर त्यात प्रकार कसे आहेत? तर पहिला तो उंच प्रकार आहे बांबूचा, उंच, की ज्याची उंची 10 फुटापेक्षा अधिक राहते. त्यानंतर बुटके प्रकार आहेत, हे 2 प्रकार आहेत. उंच प्रकार आणि बुटके प्रकार. तर उंच प्रकारामध्ये याच्यामध्ये बांबूचा व्हल्गॅरिस ही जात प्रसिद्ध आहे. त्यानंतर बांबूचा ऑरिक्युलाटा, त्याला गोल्डन बांबू असं म्हणतात. गोल्डन का म्हणतात तर त्याच्या खोडाला अशी ही गोल्डन किंवा अशी पिवळसर छटा असते, सोनेरी रंगासारखी छटा असते, म्हणून त्याला गोल्डन बांबू असं म्हणतात. त्यानंतर ब्लॅक बांबू हा एक पुढचा प्रकार आहे. का तर त्याच्या ह्या पानांना आणखीन त्याच्या खोडाला, पानाचा भाग आहे सगळा, देठाचा भाग आहे, त्याच्या पुढे मध्ये जे खोड आहे तर त्याला काळसर छटा असते, म्हणून त्याला ब्लॅक बांबू म्हणतात. सोनेरी असं त्याला गोल्डन म्हणतात. आणि बांबूचा व्हल्गॅरिस उंच वाढणारा प्रकार आहे. आता तिन्हीचा उंच वाढणाऱ्या प्रकार, त्याची उंची 10 फुटाच्या वर जाते. अभिवृद्धी सांगितलं की आपण निश्चितपणे ज्या ठिकाणी आपल्याला धबधबा करायचा आहे, तर पाण्याचे प्रवाह करायचे किंवा एखाद्या ठिकाणी आपण हिरवळ केली, बाजूचा भाग आपल्याला झाकायचा आहे, उंच ताटवे करायचे, त्या ठिकाणची उपस्थिती आपण ठेवू शकतो. आणि याची विशेष आपल्याला काळजी घ्यावी लागेल. अतिशय काटक प्रजाती आहे. फक्त पानगळ होती तेवढी स्वच्छता ठेवली, बाकीचा कुठला भाग त्याचा नाहीये. अभिवृद्धी आणखी प्रकारच्या बाजूला केळीला कशी मुडवे येतात का नाही, तशा पद्धतीने मुडवे काढून पावसाळ्यात आपण लावलं तर ती सुद्धा अभिवृद्धी होऊ शकते. बियापासून रोपं तयार होतात. फक्त बिया प्रत्येक बांबूच्या प्रकाराला प्रत्येक वर्षी बिया येत नाही. त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर पद्धत आपण जाऊ शकतो किंवा इतर शाखीय पद्धतीने, छाट कलम पद्धतीने जाऊ शकतो. वाढणारा बांबू कट करून लावला, थोडीशी क्रिया करून त्यापासून रोपं तयार होतात. त्याचा दुसरा प्रकारचा बुटका बांबू, हा जास्त प्रसिद्ध आहे लहान बागेमध्ये किंवा
गार्डन तर चायनीज बांबू तर हा चीनमध्ये उगम पावला, त्याचा सुशोभना चांगला आहे, रंगीत पानं असतात. त्यानंतर बांबूचा ट्राय कलर, याच्यामध्ये 3 रंग असतात, हिरवा, पिवळसर आणि गोल्डन अशा पद्धतीने छटा असते. बुद्धास बेरी, त्याच्यामध्ये बांबूचं वैशिष्ट्य काय आहे, बांबूचं जे पेर आहे तर अशा पद्धतीनं पोटासारखं असतं, तर त्यावर त्याला बुद्धास बेरी असं म्हणतात. कसं पोट सुटली व्यक्ती कशी तसे दिसेलकडे तर ही मूळ घ्या की आहे बाजूला अशी फुगीर पण आलं असतं, तर यावर बुद्धास बेरी असं म्हणतात. लक्षात येईल. आता त्या जेव्हा त्याला नामांकन तेव्हा त्या कुठल्या शास्त्रज्ञाला तशा पद्धतीने वाटलं त्यावर नाव दिलं, त्याला आपण चॅलेंज करू शकतो, ते हरकत नाही, त्या चॅलेंजचा भाग नाही. का नाव दिलं आपल्याला माहिती असतं, बुद्धास बेरी. तर हे अशा पद्धतीने रचना बघायला लोकांना आवडते, म्हणून खास करून ते बागेत समावेशन करतात. गोल्डन बघायला आवडत होते लोकांना म्हणून ते समावेशन करतात. तर हे सुशोभनाच्या कामामध्ये जास्त उपयोग आहे त्याच्यापेक्षा, हे थोडं नॅचरल मध्ये जास्त जातं, वरचा प्रगुंच आहे. त्यानंतर बांबूचा व्हेरिगेटा, ह्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या रंगछटा असतात, एकामध्येच 2-3 रंग आपले पांढरे आणि चकचकीतपणा असणारे किंवा हिरवट काही ठिपके अशा पद्धतीने. व्हेरिगेटा म्हणजे मोजेक फरशी असते तशा पद्धतीने व्हेरिगेशन असं रंग असतात. क्रोटॉनचा एक प्रकार आहे, ते पिवळा रंगछटा असते, त्यामध्ये तांबू छटा असते, ठिपके असतात आणि त्यातून हे आकर्षणाचं काम करतं. अशा पद्धतीनं बांबूच्या प्रजातीने आपण ह्या उंच वाढणाऱ्या प्रजाती, बुटक्या प्रजाती, त्याचे उपप्रकार आपण बघितले. त्यानंतर पुढे जाऊन आपण आता ग्रासेस बघूया. ग्रासेस म्हणजे गवत. तर याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी आपण तळ केलेलं आहे अशा पद्धतीने, असं तळ नैसर्गिकपणे करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण जर अशी ही गवत प्रजाती वाढवली आपण असं नैसर्गिक वाटेल का नाही. तुम्ही बघा कधी पण कुठल्याही ठिकाणी आपण जर तळ बघायचं कडेला असतात वनस्पती वाढलेल्या असतात, तर असे सुशोभनासाठी ही गवत महत्वाचं आहे. बांबू पण लावू शकतो, मात्र बांबूची उपस्थिती शक्यतो पाण्याचे प्रवाह जिथं वाहते आहे किंवा जिथून पाणी पडतं धबधब्याच्या स्वरूपात तर तिथं अपेक्षित आहे. आणि गवताची उपस्थिती हे स्थिर तळ जे आहे आपण देखभाल जो केलाय त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने हे गवताच्या प्रकारामध्ये लेमन ग्रास पाहिला तर आपण जो गवती चहा पितो पण तर तशा पद्धतीच्या पानांचा हा गवताचा प्रकार आहे. त्याची अभिवृद्धी बियापासून करता येते किंवा कंदापासून करता येते, फुट्यापासून करता येते. पंपास ग्रास तर हा जांभळा रंगाचा असतो, रंग पानाची छटा. तुम्हाला इमेज पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करेल. ते सुद्धा लागवड आपण पान सुशोभनाचं तळ केल्याच्या बाजूला करू शकतो. क्लाउड ग्रास तर क्लाउड म्हणजे ढग, ढगाला जी छटा असते पानाला तशी छटा असते, तर तो क्लाउड ग्रास. रेबन ग्रास आपल्यासमोर यासारखा परफेक्ट तो दिसतो, तर असा रेबन ग्रासचा प्रकार आहे. त्यातले काही प्रकार कंदापासून वाढवतात, काही बियापासून वाढवतात, काही कट करून आपण लावलं दोघीने कसं कट करून लावतो तर तशा पद्धतीने ते वाढतात. तर हे प्रकार आपल्या समोर ठेवलेले आहेत. त्यानंतर आपण आता मुख्य प्रकाराचा पुढचा भाग घेऊया, पुढच्या वनस्पती, शोभित वनस्पती. त्यात कशा काय बघा, त्यात आपण काय बघितलं शॉर्ट मध्ये सांगतो परत वेळ कमी. तर बांबू आणि गवत मध्ये आपण बांबूची लागवड कुठं करतो हे बघितलं आणि गवत प्रजाती नेमकी काय आहे आणि कुठं त्याचा सुशोभनासाठी उपयोग करतो हे सॅम्पल्स बघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढचा भाग आहे तो कंद वनस्पती, कंदवरी. तर याला बल्बस प्लांट असं म्हणतात. तर कांदा जसा असतो जमिनीत विकसित होणारा तशा पद्धतीनं ह्या वनस्पती आहेत. आता मी निशिगंधाचं वरचं सॅम्पल आणलंय पानांचं, कारण थोडं सकाळ वेळ अशा पद्धतीने ह्या खाली कांदा असतो. निशिगंध सर्वांना माहिती आहे. तर हे जशी वनस्पती आहे तर ह्या गटामध्ये अनेक वनस्पती आहेत. कर्दळ आहे, लिली आहे, निशिगंध आहे, डॅफोडिल, लेलिया, ग्लाडिओलस. तर ह्या सगळ्या वनस्पती ह्या कंद वर्गामध्ये येतात. तर कंदवर्ग वनस्पतीची लागवड का करायची बागेमध्ये, तर ह्या सगळ्यांना फुलं येतात. फुलं सुशोभन आहे, फुलं नसतं तेव्हा पानांचं सुशोभन आहे आणि कंद असल्यामुळे तो अभिवृद्धीसाठी सोपा आहे. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी असं लावतो कंद तर ह्याला बाजूला फुलं येतात. निशिगंध आपण एखाद्या लावला का नाही, सर्वसाधारणपणे 5 ते 6 वर्षामध्ये एकापासून 50 त्याला अशी फुलं तयार होतात. त्यामुळे तो एकदा केला वापा बहुवर्षीय पद्धतीने राहू शकतो. असे हे त्याचे फायदे आहेत आणि त्याच्यामध्ये काटकता आहे, रोग किडीची फारशी समस्या येत नाही. त्यासाठी कंदवर्गीय वनस्पतीची खास करून बागेमध्ये त्या ठिकाणी समावेशन करतात. तर याचा आपण वापर वाफे करण्यासाठी करू शकतो, रस्त्याच्या बाजूला लावू शकतो, प्रवेशद्वाराच्या ठिकाणी करू शकतो आणि फुलाच्या माध्यमातून एक कायमस्वरूपी वाफा म्हणून सुशोभन करू शकतो. कर्दळ त्यात अनेक प्रकार आहेत, उंच प्रकार आहेत, बुटके आहेत, मध्यम उंचीचे आहेत. रंग पण वेगवेगळे आहेत. तांबडा रंग आहे, पिवळा रंग आहे, भगव्या रंगामध्ये आहे, पांढऱ्यामध्ये आहे. तर हे कर्दळ अतिशय काटेक प्रजाती, पाणी जास्तही चालतं विशेष म्हणजे. आणि याला आणखी तुम्हाला माहिती असेल अगदी गटरीचं जे काही खराब पाणी आहे त्यात सुद्धा हे चांगल्या पद्धतीने येऊ शकते कर्दळ प्रजाती.
ठीक आहे. त्यानंतर लिली, त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या लिलीचे प्रकार आहेत, म्हणजे स्पायडर लिली आहे, फुटबॉल लिली आहे. आपण जी हारामध्ये गुंफतात का नाही सुट्या पाकळ्यांची, तर ती स्पायडर लिली प्रसिद्ध आहे. ती सुद्धा खूप चांगल्या प्रशिक्षणाचं काम करते. त्याला वर्षातून 2 ते 3 महिने फुले येतात. इतर पाणी एवढी भरकच असतात. अतिशय सलग पद्धतीनं हा देखावा कोणत्याही देखभालीशिवाय होऊ शकतो. पाणी नियमित घ्यावं लागतं असं नाही. ही लिली प्रजाती. निशिगंध सर्वांना माहिती आहे. तर याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. तर मदनमान व्हरायटी प्रसिद्ध आहे, ती आपण लावू शकतो. त्याच्यामध्ये सिंगल, डबल, व्हेरिगेट असे प्रकार आहेत आणि त्याचा वाफा आपण खूप चांगला करू शकतो. उंची 2.5 ते 3 फुटापर्यंत येते. जेव्हा त्याला फुलदांडी नसेल तेव्हा पानं सुशोभनाचं काम करतात. तर डॅफोडिल्स ही प्रजाती थंड हवामानातले, तर काश्मीर किंवा दिल्लीच्या परिसरामध्ये अशा पद्धतीच्या डॅफोडिल्सच्या सलग वाफ्या असणाऱ्या काही बागा तुम्हाला दिसतील. आपल्याकडे थोडंसं समस्या आहे त्याची. डेलिया ही पिवळ्या फुलांची कंद असणारी वनस्पती. सूर्यफूल कसं असतं ना, लहान आकारात सूर्यफूल तशा पद्धतीने वाटतं. ग्लॅडिओलस तर सगळ्यांना माहिती आहे. ग्लॅडिओलस आपण त्याचं पीक बघितलं, पूर्ण अभ्यास केला जातो. अशा पद्धतीने कंद असतो, यापासून असं त्याचा पॅनिकल येतो, अशी त्याला फुलं येतात, एक उमरत जातं. मग कट करून आपण विक्रीसाठी वापरतो. इथं मात्र तो ठेवायचा कसा असतो. त्याला पुन्हा हे वाढून झालं की पुन्हा दुसरा पासून फूट येते, परत तिसऱ्यापासून फूट, बाजूला कंदिका तयार होते, ते परत वेगळे आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही ग्लॅडिओलस वनस्पती, कंद वनस्पती आपण वापरू शकतो. त्यानंतर पान वनस्पती हा पुढचा एक प्रकार आहे. तर ह्या ज्या ठिकाणी आपण पाण्याची उपस्थिती ठेवलेली आहे, तर त्या पाण्यामध्ये तरंगणारे काही प्रकार आहेत, काही बुडणारे आहेत आणि काही कडेला आपण लावू शकतो. विशेषतः तरंगणाऱ्या प्रकार केंद्र सर्वांना माहिती आहे, वॉटर हायसिंथ म्हणतात. पंचगंगेची खूप मोठी समस्या आहे. तसं वरती तरंगत राहतात, तर ती समस्या आहे. आपल्यासाठी सुशोभनाचा म्हणून करायचं ठराविक आपण लावलाय, तर त्या नैसर्गिकपणा येत असतो. तर निसर्गात अशा तळ्यामध्ये वाढल्यामुळे असं आपण बघतोय. तर हेड्रा पण आपण वापरू शकतो, हँडल वापरू शकतो. त्यानंतर बुडणाऱ्या वनस्पतीमध्ये कमळचा कंद तळाशी लावायचा त्या तळ्यामध्ये आणि त्याला वाढू द्यायचं. एक एक पानं वाढत नंतर वरती त्याला फुल येतं. त्यामध्ये पांढरे प्रकार आहेत, त्यानंतर गुलाबी प्रकार आहेत, काही दिवसा उमलणार, काही सायंकाळी उमलणार. त्याचं कॉम्बिनेशन आपण केलं तर चांगल्या पद्धतीने सुशोभनाचं काम होतं. आणि कडेला लावताना असे कडे लावण्यासाठी आयरिश नावाची वनस्पती, थोडं चिखल आणि थोडं पाणी अशामध्ये ती वाढू शकते. तर असं हे आपण या ठिकाणी कंदवर्गीय वनस्पती सह आपण माहिती बघितली. कुंपण, किनारी आणि इतर 2 प्रकार राहिलेले आहेत, तर ते आपण पॉटेड प्लांट सह पुढच्या टप्प्यात आपण ते बघूया. तोपर्यंत विश्रांती घेऊ. धन्यवाद.